सो वेलकम टू ऑल इन मॅच्युअर इंजिनिअरिंग यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण DME म्हणजेच डिझाईन ऑफ मशीन एलिमेंटचा युनिट नंबर 6 जो आहे रिलेटेड टू द स्प्रिंग. ओके, तर या युनिटचे काही IMP एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एंड सेमिस्टरचे जो पण आहे एंड सेमिस्टरसाठी या युनिटचं काय IMP न्यूमेरिकल येऊ शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूमेरिकल डिस्कस करणार आहे. तर आपण त्याचा थेरी किंवा फॉर्म्युला कसा आला हे बघण्याआधी आपण डायरेक्ट न्यूमेरिकलला सॉल्व्ह करू. की एक क्वेश्चन आहे अ हेलिकल स्प्रिंग, मी शॉर्टमध्ये लिहितो क्वेश्चन. तुम्ही जर का PYQ पेपर्स बघितला तर तुम्हाला लक्षात येईल. हेलिकल स्प्रिंग इज मेड अप ऑफ वायर ऑफ 6 mm diameter, okay, and the outside diameter is 75. The permissible shear stress, that is 350 megapascal, and the modulus of rigidity is 84 kilonewton per mm square. Then find the first one is axial load. Axial load means P, and the second one is the deflection per unit active term म्हणजेच डेल्टा. ओके, तर ह्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये फाइंड आउट करायच्या. तर ह्या ज्या गोष्टी आहेत जे नाही का दिलेल्या आहेत त्या आपण हा क्वेश्चन आहे समजा. तर सोल्युशन गिवन काय काय आहे आपल्याला. एक आहे वायर डायमीटर कधी पण नाही का स्मॉल d असतो, लक्षात ठेवा, mm. ओके, त्यानंतर आउटसाइड डायमीटर दिलं त्यांनी 75 mm. परमिशेबल स्ट्रेस दिले 350 मेगापास्कल. ओके, आणि रिजिडिटी किती दिला आपल्याला 84 किलो न्यूटन आहे. त्याला न्यूटनमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. या युनिटमध्ये युनिट कन्व्हर्जन तुम्हाला नीट करता आलं पाहिजे. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला P फाइंड आउट करायचं आणि डेल्टा फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर त्यासाठी आपल्याला पहिली स्टेप काय आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर जो पण आपल्याला DM काढायचा आहे, ओके, डी मीन काढायचं आहे. तर डी मीन काढण्यासाठी कॅपिटल D मायनस स्मॉल d आपल्याला करायचं आहे. ओके, तर आता कॅपिटल D म्हणजे काय, तर कॅपिटल D म्हणजे जो आपला 75 दिला आउटर तो, आणि स्मॉल d म्हणजे 6. तर हा केल्यानंतर काही 69 mm. ओके, तर हा झाला आपला पहिला स्टेप. त्यानंतर सेकंड काय करायचं आपल्याला, C फाइंड आउट करायचं आहे. ओके, C म्हणजे काय, स्प्रिंग इंडेक्स आहे. C इज नथिंग बट स्प्रिंग इंडेक्स. ओके, स्प्रिंग इंडेक्स. तर आता स्प्रिंग इंडेक्स कसं काढणार, C इज इक्वल टू DM म्हणजे D मीन बाय स्मॉल d. ओके, आता DM किती आहे आपला 69. ओके, आणि स्मॉल d किती होता इथं क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 6. ओके, तर 69 डिवायडेड बाय 6 जर का केलात तर तुम्हाला आन्सर येईल 69 डिवायडेड बाय 6. ओके, तर 11.50. तर हा झाला तुमचा स्प्रिंग इंडेक्स. ओके, 11.50 काय झाला स्प्रिंग इंडेक्स. आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, के फाइंड आउट करायचं आहे. तर के फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला आहे 4C मायनस 1 4C मायनस 4 प्लस 0.615 डिवायडेड बाय C. ओके, तर ह्या फॉर्म्युलाचं यूज करून आपल्याला के करायचं आहे. के काय आहे तुमचा स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, स्प्रिंग कॉन्स्टंट तुम्हाला नोटेशन पण साइड बाय साइड सांगतोय का, तर सेम टाईपचे न्यूमेरिकल आहेत आणि खूप इझी आहे. सर्वात इझी DME मधला युनिट 1 to 6 म्हणजे हा युनिट नंबर 6 आहे. ओके, तर स्प्रिंग इंडेक्स म्हणजे के आहे. तर के च्या जागी व्हॅल्यू पुट करा 4. C किती आला आपला 8.50 मायनस 1 4 इंटू 11.50 मायनस 4 प्लस 0.615 11.50. ओके, तर 4 इंटू कॅल्सीमध्ये सॉल्व्ह करा नीट प्रॉपर. ओके, 4 इंटू तुम्हाला दिसत असेल 11.50 मायनस 1 डिवायडेड बाय 4 इंटू 11.50 मायनस 4. ओके, देन प्लस 0.615 डिवायडेड बाय 11.50. ओके, सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आन्सर येतं 1.1249. 1.1249. ओके, हा झाला स्प्रिंग इंडेक्स तुमचा. के भेटला 1.1249. ओके, हा झाला तुमचा स्प्रिंग इंडेक्स के. ओके, स्प्रिंग इंडेक्स इथंपर्यंत तुम्हाला भेटलं. त्यानंतर काय करायचंय तुम्हाला, त्यानंतर तर आपण काय केलं, के फाइंड आउट केलं होतं. आता के नंतर आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा आपल्याला P फाइंड आउट करायचंय, त्यानंतर डेल्टा फाइंड आउट करायचं. तर ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे 2 फॉर्म्युला आहेत. ओके, तर पहिला फॉर्म्युला आहे आपला टॉमॅक्सचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे आणि नाही का आपला जो आन्सर आहे तो काढायचा. तर टॉमॅक्स आपल्याला क्वेश्चनमध्ये दिला होता 350, राईट. 350 इंटू 8 इंटू P फाइंड आउट करायचं आपल्याला. डी म्हणजे DM, जो डी मीन आपण काढलाय तो किती होता आपल्याला 69 इंटू के ची व्हॅल्यू आली ती 1.1249 आपला. ओके, राईट.
पाय इंटू स्मॉल डी किती होता आपला 3, ह्याच्यावरनं आपल्याला पीची व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, पीची व्हॅल्यू आपल्याला याच्यावरून काढायची आहे. तर 350 8 इंटू अल्फा एक्स इंटू 69 इंटू 1.1249 डिवायडेड बाय शिफ्ट इंटू 6⁻³ शिफ्ट कॅल सॉल्व. ओके, तर आपण नाही काय याच्यामध्ये बघू शकता 382.48 न्यूटन एवढा आपल्याला पीची व्हॅल्यू भेटली. इथं पण तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला 3 मार्क्स भेटून जाता. ओके, त्यानंतरनं तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे, त्यानंतरनं तुम्हाला डेल्टा फाइंड आउट करायचं आहे. डिफ्लेक्शन त्याचा फॉर्म्युला आहे 8PD³ n इंटू डिवायडेड बाय g इंटू d⁴. आता डिफ्लेक्शन आणि पी, आता पी तर फाइंड आउट केले, डिफ्लेक्शन काढायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 8 कॉन्स्टंट आहे. पीची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली 382.48. ओके, कॅपिटल डी म्हणजे डीएम जो 69⁻³ आपल्याला आपण फाइंड आउट केला डीएम. ओके, तो आपण ठेवलाय. एनची व्हॅल्यू दिलं नाही म्हणून 1 घेतलंय. जीची व्हॅल्यू दिली 84 इंटू 10⁻³. ओके, आणि स्मॉल डी दिली तर आपल्याला 6⁻⁴. याच्यात नाही का तुम्ही व्हॅल्यू पुट केला. ओके, 8 इंटू 382.48 इंटू 69⁻³ डिवायडेड बाय 84 इंटू 10⁻³ इंटू 6⁻⁴. ओके, तर फाइंड आउट केल्यानंतर ना 9.23 एवढा तुमचा डिफ्लेक्शन येतोय. तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन नंबर 1मध्ये तुम्ही बघितलंय, पहिल्यांदा आपण काय केलंय, डीएम फाइंड आउट केलंय, सी फाइंड आउट केलंय, त्यानंतर के भेटल्यानंतर आपल्याला पी फाइंड आउट करायचं. म्हणून या फॉर्म्युलाचा यूज करून आपण पी फाइंड आउट केले. त्यानंतर टाऊ मॅक्स डेल्टा फाइंड आउट करण्यासाठी म्हणजेच डिफ्लेक्शन फॉर्म्युलासाठी हा फॉर्म्युला यूज करून आपण डिफ्लेक्शन काढलं. ओके, तर हा झाला आपला क्वेश्चन नंबर 1.